फरदापूर येथे संत सेवालाल महाराज स्मारकाला मंजुरी देणार मंत्री अतुल सावे। तांडा वस्ती विकासासाठी 2 कोटींची घोषणा। फरदापूर सावड 33 केव्ही वीज वाहिनीला 8 कोटींचा निधी। फरदापूर येथे विविध विकास कामे तसेच भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाचा शुभारंभ राज्याचे मागास बहुजन कल्याण विकास मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी जिल्हाध्यक्ष आमदार सुहास शिरसाट आणि राज्यमंत्री दर्जाचे इद्रिस मुलतानी यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात बोलताना मंत्री अतुल सावे यांनी फरदापूर जिल्हा परिषद गटातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नसल्याचे सांगितले। बंजारा समाजाची अनेक दिवसांपासूनची मागणी असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या स्मारकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाकडून मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। तसेच तांडा वस्ती विकास निधीतून फरदापूर जिल्हा परिषद सर्कलसाठी 2 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली। यावेळी इद्रिस मुलतानी यांनी गेल्या 6 महिन्यात मतदारसंघात केलेल्या विविध विकास कामांचेही कौतुक केलं। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी आपल्या भाषणात छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्ग बुलढाणा महामार्ग तसेच आमदार असताना फरदापूर येथे उभारण्यात आलेले 33 केव्ही सबस्टेशन आणि धरणांच्या कामाचा उल्लेख केला। मागील 25 वर्षात झालेल्या विकास कामांबाबत त्यांनी ग्रामस्थांना प्रश्न उपस्थित केलाय। दरम्यान राज्यमंत्री मेघना बोर्डीकर कार्यक्रमात उपस्थित राहू शकल्या नाहीत, मात्र त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे नागरिकांना संबोधित केलं। फरदापूर ते सावळद 33 केव्ही मुख्य विद्युत वाहिनीच्या कामासाठी 8 कोटी रुपये तसेच ओव्हरलोड डीपीच्या प्रश्नावर 77 डीपी मंजूर करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। फरदापूर येथील पाणी पुरवठा दुरुस्ती योजनेसाठी इद्रिस मुलतानी यांच्या पाठपुराव्यामुळे 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले। तसेच जामठी येथे 33 केव्ही सबस्टेशन मंजूर करण्याची घोषणा मेघना बोर्डीकर यांनी केली। मतदारसंघातील विकास कामांसाठी इद्रिस मुलतानी यांच्याकडून येणाऱ्या मागण्या पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली। इद्रिस मुलतानी यांनी आपल्या भाषणात मागील 25 वर्षातील विकास कामांवर टीका करत सध्या मंजूर झालेल्या विकास कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला। मंजूर कामांचे पुरावे सादर करण्याचे आवाहनही त्यांनी केले। सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी संतोष गर्दे, सोयगाव तालुका।